नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आपण हेडलाईन्समधली सुरुवातीची बातमी आणि ती म्हणजे विरोधी पक्षनेते देखील सध्या राज्यात फिरतायत आणि पूरस्थितीचा अंदाज घेतायत, किती नुकसान झालंय याबद्दलचा आढावा घेतायत। महाराष्ट्राला या सध्या आसमानी संकटांनी घेरलंय आणि राज्यातले सगळे नेते पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत। आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगलीच्या दौऱ्यात आहेत आणि त्यांनी तिथल्या पूरग्रस्तांशीही संवाद साधलाय। तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चिपळूणमध्ये आहेत आणि त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचं वाटप आज केलं। नेत्यांचे दौरे होतील, पंचनामे देखील होतील, पण प्रत्यक्षात मदत कधी मिळेल याची प्रतीक्षा मात्र आता या सगळ्या पूरग्रस्तांना आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस सांगलीत आहेत, पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नेत्यांचे दौरे सध्या सुरू आहेत। आदित्य ठाकरे आज चिपळूणमध्ये आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष मदत कधी मिळणार हा प्रश्न त्यांनी विचारलाय। सांगली जिल्ह्यात महापुरानंतर आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे। मिरज तालुक्यात मौजे डिग्रस गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। काही ग्रामीण भागात घरं देखील पडली आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। कोट्यवधींचं नुकसान या पुरामुळे झालंय। गावाला चारी बाजूनं पुरानं वेढलं होतं, अनेक घरांची पडझडही झाली होती। ग्रामस्थ या पुरामुळे हैराण झाले। दुसरीकडे पूर ओसरतोय आणि ग्रामस्थ आता गावाकडची वाट ठरतायत, पण गावात गेल्यावर सगळीकडेच असा चिखल दिसतोय। गुडघा एवढा चिखल गावात आणि घरांमध्ये अजूनही साचून आहे आणि त्यामुळे पुराच्या या मोठ्या फटक्यानंतर चिखलाचा महापूर आता गावात आलाय। अधिक माहिती घेणार आहोत आसिफ मुरसल आता आपल्या सोबत आहेत। आसिफ, या सगळ्या घरांमध्ये, दुकानांमध्ये अक्षरशः चिखलाचे ढीग दिसतायत। कशा रीतीनं या सगळ्यांसाठीचं मदत कार्य सुरू आहे? आत्ताची काय परिस्थिती आणि पाऊस थांबलाय का? रेणुका, आता सध्या पाऊस थांबलेला आहे। आपण ते व्हिज्युअल जे बघतोय ते मौजे डिग्रस या गावाचे आहेत। ते तर मौजे डिग्रस या गावाला 3 दिवसांना पुराचा वेढा होता, कारण का नदीकाठी असलेलं गाव आहे। सलग तिसऱ्यांदा ह्या गावाला पुराचा फटका बसलेला आहे, कारण का नदीकाठी असल्यामुळे थोडं बहुत पाणी वाढल्यानंतर त्या गावाला पुराचा वेढा बसतो आणि चारी बाजूने पाणी असल्यामुळे त्या पूर ओसरल्या तर चिखलाचं साम्राज्य आहे। एकूण बघितलं तर लोकांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा, आमचे घरं पडलेले आहेत, जनावर वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचं अतोनात नुकसान व्हावं। दरवर्षी असा पुराचा ह्या लोकांना फटका बसतो, त्यामुळे त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की आमची शेतं इथं आहेत, परंतु आमचं पुनर्वसन करा, अशी ह्या लोकांची मागणी आहे। रेणुका, आसिफ, अगदी आणि दृश्य अक्षरशः विदारक अशीच म्हणावी लागतील, कारण त्याच्यामुळे नुकसानीचा अंदाज येतोय। या सगळ्या भागामध्ये साधारण किती प्रमाणात नुकसान झालंय याचा काय अंदाज? रेणुका, आता सध्या तर पंचनामे सुरू आहेत, कारण का आता पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि इतर जे काही महापालिका आहेत, महापालिका त्यांच्याकडून मदत येते आणि सध्या त्या ठिकाणी हे महापालिका कर्मचारी गावोगावात जाऊन बघून त्यांची जे काही नुकसान झालंय आणि जे काही चिखल आहे ते काढतायत आणि त्यामुळे पंचनामा झाल्यानंतर कळेल की किती नुकसान आहे। आणि आपण बघू शकतो की साधारणतः अर्धा इंच किंवा अर्धा फूटवर या गावात चिखल आहे आणि त्यामुळं लोकांना काम करण्यासाठी अडचण येत आहेत आणि नागरिक स्वतःहून म्हणतात की आम्ही पुनर्वसन करू, पण तरी सुद्धा सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी आहे। रेणुका, आसिफ, खूप कठीण काळ आहे, कारण म्हणजे चालताना देखील जर इतक्या अडचणी येत असतील तर घरात किती मोठ्या प्रमाणात चिखल असेल। या सगळ्यासाठी त्यांना काही स्थानिक पातळीवर मदत, जसं आपण काल बघितलं होतं की इतर पालिकांचे कर्मचारी देखील तिथे दूत म्हणून पोहोचले होते, किती मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासाठी मदत तिथे पोहोचू शकते का? खाण्यापिण्याचे देखील त्यांचे खूप हाल होत असतील। रेणुका, तू म्हणते तसं सगळ्यांचे हाल होत आहेत, कारण का यावेळी काही प्रशासनानं इशारा दिला होता, त्यामुळे थोडं बहुत कमी आहे, परंतु जेवणा खाण्याचे जे काही नैसर्गिक लागतं, जे काही लोकांना गरज लागते, दूध असेल, जेवण असेल, इतर काही कपडे लागतील, त्या गरजा लोकांना भागवण्यास थोडं बहुत अडचण आल्या होत्या। जे काय हातातोंडाची मिळेल, जे काही मिळेल ते उचलून घेऊन ते लोक घराबाहेर पडले होते आणि पुराचा फटका बसलेला आहे। त्यामुळं 2019ला हा पुराचा फटका बसला होता, पण परत 2021ला पण हा पुराचा फटका बसलाय। त्यामुळे जेवढे मिळेल तेवढे लोक घेऊन बाहेर पडली होती आणि लोकांना आता जे काय नुकसान झाले ते हातोनात नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि नागरिक आता त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपल्या घराकडे येत आहेत आणि येताना त्यांना चिखलातून वाट काढत यावं लागतंय आणि त्याचबरोबर प्रशासन मदत करत आहे, परंतु ती मदत आहे ती तोटकी आहे आणि एका सरकारनं यावर
ठोस उपाय करून मदत करावी अशी मागणी आहे धन्यवाद नागरिकांची. आसिफ. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की चिखलाचा अक्षरशः चिखल आणि गाळ तिथे पाहायला मिळतोय आणि घराघरात अशीच परिस्थिती आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं संसार उभं करण्याचं मोठं आव्हान या रहिवाशांवर देखील येऊन ठेपलंय. पुराचा मोठा वेढा या गावाला पडला होता. बघूयात या पूर ओसरलाय पण घरात सगळीकडे चिखल आहे. ही सगळी परिस्थिती आपण बघितली. इथल्या काही रहिवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत. 3 फूट पाणी होते. चक्की ते सगळी बुडलेलं आहे. भरपूर नुकसान झाले. आता घरात काय परिस्थिती आहे? चिखलाची घरात चिखल आहे, जवळ गुडगाड चिखल आहे. आणि नुकसान भरपूर झाले आणि शासनाने काय मदत करावी. चक्की सगळं हे झाले, पाच झाले सगळे. त्यामुळे सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा हे सगळेच गाव बांधव करतात आणि त्यांना लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. पुढची बातमी आहे, अतिवृष्टीचा महाड शहराला मोठा फटका बसलाय आणि यातून अजूनही महाडवासीय सावरतात. महापुरानंतर या शहरात निर्माण झालेली भीषण परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळते. रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनतोय. घरातलं आणि दुकानातलं सगळं सामान बाहेर पडलंय आणि त्यामुळे शहरांमध्ये आता सगळीकडे दुर्गंधी पसरली. महाडच्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. महापूर येऊन 6 दिवस होऊन गेले, परंतु 6 दिवसानंतर महाडची काय परिस्थिती आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही या बाजारपेठेमधले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे चिखलाने माखलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत आणि पूर्णपणे दुकानातला जो गाळ आहे किंवा जो चिखल आहे तो काढण्यात आलेला नाही. अजूनही अनेक दुकानाची साफसफाई सुरू आहे. तुम्ही पाहू शकता अनेक दुकानामध्ये चिखल साचलेलं आहे आणि ते चिखल बाहेर काढण्याचं किंवा जे कपडे ओले झालेले आहेत किंवा जे सामान ओलं झालेलं आहे ते काढण्याचं काम अनेक दुकानामध्ये चालू आहे. हा सगळा जो माल आहे तो रस्त्यावरती येऊन पडलेला आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं, बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं होतं आणि त्यामुळे महापुरामुळे अशी हानी झालेली आहे. या हानीचा विदारक दृश्य आपण पाहू शकता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या दुकानातला माल येऊन पडलेला आहे आणि तो माल गेले 6 ते 7 दिवस याच ठिकाणी आहे. अजूनही लोकांच्या दुकानामधला गाळ बाहेर पडलेला नाही, रस्ते साफ झालेले नाहीत आणि या दुकानातला किंवा जे घरातला जो माल आहे त्या मालामुळे हे संपूर्ण परिसरामध्ये आता दुर्गंधी पसरलेली आहे. कचऱ्याचा साम्राज्य सगळीकडे निर्माण झालं आहे. त्यामुळे आता या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही जर का माझ्या पाठीमागे बघितलात तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण हा किराणा दुकानामधला माल पडल्याचं आपल्याला दिसतंय. हे सगळे ढीग जे आहेत ते किराणा दुकानातल्या मालाचे ढीग आहेत. या ठिकाणी आता दुर्गंधी सुरू झालेली आहे आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिका असेल, नगरपालिका असेल किंवा नागरिक आहेत त्यांना आपल्या घरातला किंवा दुकानातला कचरा साफ करण्यासाठी गेले 6 दिवस लागलेत. अजूनही त्यांच्या दुकानामधला किंवा घरातला कचरा साफ झालेला नाही, गाळ बाहेर पडलेला नाही. मोठ्या कठीण परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागतंय आणि अजून काही दिवस अशाच प्रकारची जर का परिस्थिती राहिली तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या ठिकाणी मोठ्या रोगराईला नागरिकांना सामोरं जावं लागेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड. आणि याच रायगड जिल्ह्यातली आणखीन एक बातमी आपण बघतो. इथल्या अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने महापुराचा फटका गावाप्रमाणेच नदीवरच्या अनेक पुलांना देखील बसलाय. रायगड रत्नागिरी 2 जिल्ह्यांना जोडणारा महाड दापोली मार्गावर असणारा हा दादली पूल वाहतुकीसाठी असा धोकादायक परिस्थितीत आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करतात. त्यामुळे दळणवळणाची अनेक साधनं असतील, रस्ते, पूल अक्षरशः वाहून गेलेत. काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था सध्या रायगडमधली. पुढे जाऊयात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या पोसरे सडेवाडीमध्ये 22 जुलैला दरड कोसळली होती, पण सुदैवानं इथे जीवितहानी झाली नाही. मात्र सडेवाडी गावचा संपर्क दरड कोसळल्यामुळे गेल्या 7 दिवसांपासून तुटलाय. सडेवाडीतल्या 40 कुटुंबांमधल्या 60 ते 70 जणांचं आता तिथल्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. कशा रीतीनं तिथे बचावकार्य सुरू होतं याचे देखील काही व्हिडिओ आपण बघतोय. ग्रामस्थांचं पूर्णपणे कधी स्थलांतर होणार असा प्रश्न इथल्या सगळ्यांनाच पडलाय, कारण धोकादायक अवस्था इथे निर्माण झाली आहे.
अधिक माहिती घेणार आहोत चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, या सगळ्या परिसराविषयी सविस्तर सांगाल, कशा रीतीनं तिथे दरड कोसळली होती आणि कशा रीतीनं तिथे बचाव कार्य केलं जात होतं किंवा पोहोचू शकलं कधी आणि त्यानंतर काय आता परिस्थिती? जेव्हा ढगफुटीप्रमाणे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडत होता त्याच वेळेला एका बाजूला पूर परिस्थिती होती, तर दुसऱ्या बाजूला जे पोसरे बौद्धवाडी आहे त्या बौद्धवाडीमध्ये डोंगर खचून 8 घरं जी आहेत ही दरडीखाली होती. त्यामध्ये 17 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. याच पोसरे बौद्धवाडीच्या नजीकच असणारी जी पोसरे सडेवाडी आहे या ठिकाणी देखील मोठी दरड कोसळली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दरड कोसळलेली होती की जवळपास 2 किलोमीटरचा जो परिसर आहे जो डोंगराचा त्याचं भूस्खलन झालेलं होतं आणि संपूर्ण दरड जी आहे ही खाली आलेली आहे. सुदैवाने त्या ठिकाणी कुठली लोकवस्ती नव्हती, परंतु पोसरे आणि सडेवाडी या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे किंवा जी साधनं आहेत, जी नळपाणी योजना आहेत, जिथं शेती आहे ती संपूर्ण या मातीखाली गेलेली आहे. त्या ठिकाणी जीवितहानी जरी झाली नाही तरी सुद्धा तिथला जो धोका आहे तो मात्र कायम आहे. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जी सडेवाडी आहे पोसरेची तिथल्या लोकांना नजीकच्याच उंच गाव असलेलं जे साखर गाव आहे तिथल्या शाळेमध्ये त्यांचं पुनर्वसन आता तात्पुरतं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे धोका कायम आहे. सडेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे जीवितहानी जरी झाली नसली तरी सुद्धा तिथल्या लोकांच्या पुनर्वसनाचा निश्चितच खूप मोठा प्रश्न तिथे उभा ठाकलेला आहे. सध्या तात्पुरतं स्थलांतर त्यांचं करण्यात आलंय. चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता जाऊयात पुढे. अमरावतीतली बातमी आहे. पावसाळा सुरू झाला की मेळघाटच्या रस्त्यांची अक्षरशः दैनावस्था असते. दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मेळघाट परिसरात पुलांवरून पाणी आलं की संपर्क तुटतो. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात मुख्य मार्गावर 118 पूल आहेत आणि यापैकी 20 पूल हे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहेत. काही पूल ब्रिटिशकालीन आहेत त्यामुळे ते क्षतिग्रस्त झालेत. अनेक पुलाची अवस्था कशी आहे हे दृश्यांमध्ये आपण बघतोय. अरुंद पूल आहेत, अनेकदा ते धोकादायक ठरत आहेत. पुलावरून पाणी वाहत असलं की अनेक गावांचा संपर्क मेळघाटात तुटतो आणि त्यामुळे क्षतिग्रस्त पुलाची नव्यानं बांधणी युद्धपातळीवर करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या परतवाडा सीमाढोह परिसरात असलेल्या या रस्त्यावर असलेल्या भूतखोरा पूल पावसानं क्षतिग्रस्त झालाय आणि या मार्गाची वाहतूकही त्यामुळे बंद करावी लागली आहे. या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये ज्या पुलांचं जीर्ण झालेले आहेत असे साधारणतः 20 पुलं आहेत. 20 पैकी 15-16 तातडीची दुरुस्ती लागते आणि 4-5 पुलं अशी आहेत की त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. यासाठी FDRच्या कार्यक्रमाअंतर्गत आपले काही पुलांच्या दुरुस्त्या मंजूर आहेत. काही पुलांच्या दुरुस्त्यांसाठी नवीन बांधकामासाठी आपण वन विभागाकडे परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्या परवानगी अभावी प्रलंबित राहिले आहेत, परंतु आता त्याचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर सुरू असून आता सध्या वन विभागाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. पुढची बातमी आहे. धुळे जिल्ह्यातल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या ब्रिटिशकालीन पूल वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय. कारण धुळे जिल्ह्यात विंचूर गावाजवळच्या बोरी नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावरून दररोज अशा रीतीनं हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. धुळे जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गांवरचे जे काही पूल आहेत ते सध्या स्थितीमध्ये धोकादायक ठरत आहेत. धुळे जिल्ह्यातला धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील विंचूर गावाजवळचा बोरी नदीवरचा जो काही पूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि या पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. मी आहे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि विंचूर गावाजवळचा बोरी नदीवरचा हाच तो ब्रिटिशकालीन पूल आहे. धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात हजारो वाहनं जात असतात. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यातनं जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचा विंचूर गावाजवळचा बोरी नदीवर बांधण्यात आलेला हा पूल आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे आणि या पुलावरची नेमकी काय परिस्थिती आपण पाहू शकतो. खरं तर हा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि या पुलाला अक्षरशः याची दुर्दशा झालेली आहे. अतिशय जुना असा पूल आहे आणि या पुलावरून दररोज हजारो वाहनंही जात असतात कारण की हा राष्ट्रीय महामार्ग आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिंगल रोड आहे. खरं तर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जो काही ब्रिटिशकालीन अरुंद पूल आहे याच पुलावरून अक्षरशः या ठिकाणी जीव मुठीत घालून प्रवाशांना, वाहतूकदारांना, नागरिकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतं. अनेकदा भीषण असे अपघात झालेले आहेत. आपण पाहू शकतो या पुलावरती हे जे काही कठळे आहेत हे कठळे आता नुकतेच बसवण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे अनेकदा मोठी भीषण अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे त्यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आलं होतं. पण पाहू शकतो
अनेक ठिकाणी कठडे जे आहेत ते अक्षरशः तुटलेले आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात ही वाहतूक सुरू असताना अनेकदा या ठिकाणी अपघात होतात, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही वाहनं जातात त्यांना अक्षरशः या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतं. आपण पाहू शकतो नेमकी काय परिस्थिती आहे. ब्रिटिशकालीन हा पूल आहे आणि या पुलावरचे जे कठडे आहेत, मी माझ्या कॅमेरामॅनला या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे. पुलाचे बघा आपण पाहू शकतो दगडी सगळं बांधकाम आहे, ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, अक्षरशः दगडं जे ते उखळून बाहेर पडलेले आहेत, अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. या पुलाचे जे कठडे आहेत अक्षरशः तुटले आहेत आणि तुटून कोसळलेले आहेत. अनेकदा याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत, भीषण असे अपघात झालेले आहेत. वाहनं अक्षरशः बऱ्याचदा या ठिकाणी मोठमोठे खड्डे या पुलावर देखील पडलेले असतात आणि या पुलाचे खड्डे वाचवत असताना अनेक वेळा वाहनं थेट नदीमध्ये कोसळतात आणि भीषण असे अपघात होतात. अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहनं जी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये नेमका आणखी किती मृत्यू किंवा किती बळी पडल्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या पुलाकडे लक्ष देणार आहे, या पुलाची डागडुजी करणार आहे किंवा पर्यायी व्यवस्था करणार असा प्रश्न आता येथील स्थानिक नागरिक असतील, या पुलावरून वाहतूक करणारे प्रवासी असतील यांना पडलेला आहे. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ही जी काही दुर्दशा आहे ही अशाच प्रमाणे. त्यामुळे कुठे ना कुठे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, पुलाची प्रामाणिकपणे या ठिकाणी डागडुजी केली पाहिजे, पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, अशी प्रामाणिक या ठिकाणची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आणि व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन देखील तिथे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आमच्या YouTube/News18 लोकमत या चॅनलला देखील भेट द्या आणि सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतेय आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या या आमच्या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. पूरग्रस्त